वर्षा निवासस्थानाबाहेर किरण सामंत यांचे फलक लावण्यात आले। किरण सामंतांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला। किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत। किरण सामंत लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची सुद्धा चर्चा आहे। वर्षा निवासस्थानाबाहेर ही फलकबाजी करण्यात आलेली आहे। मुख्य म्हणजे या फलकांवर किरण सामंत यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या आधी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा किरण सामंत यांनी व्यक्त केली आहे आणि शिवसेनेने सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा सुद्धा केला आहे। त्यानंतर ही फलकबाजी करण्यात आलेली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूया। मी सध्या आहे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन परिसराबाहेर आणि आपण या बाळासाहेब भवन परिसराच्या बाहेर पाहू शकता की मंत्री उदय सामंत यांचे बंधू जे आहेत किरण सामंत यांचा जो आहे एक बॅनर लावण्यात आला आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जो आहे तो हा बॅनर लावण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजय देसाई यांच्या वतीने जो आहे तो हा बॅनर लावण्यात आलाय। गेले काही दिवसांपासून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती, मात्र रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे इच्छुक असल्याचं देखील बोललं जात आहे। यानंतर मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कोण असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने किरण सामंत चर्चेत आले। मात्र रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत असं किरण सामंत यांनी सांगितलं। रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली तर मी त्यांचा प्रचार देखील करेन असं देखील मत जो आहे तो किरण सामंत यांनी व्यक्त केला होता। तसेच वरिष्ठ जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील किरण सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। पण मात्र जो आहे ते आता हा बॅनर लावल्याने एकंदरीत जी राजकीय वर्तुळात जी आहे ती चर्चांना उधाण आले आहे, कारण हा बॅनर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने जो लावला आहे। शिवसेनाचं जो मुख्य कार्यालय आहे बाळासाहेब भवन जो अगदी मंत्रालय समोर आहे तिथे हा बॅनर लावण्यात आलाय। तर कुठेतरी येत्या काही दिवसात जो आहे तर पुन्हा एकदा महायुतीत जो आहे तर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जो आहे तो वाद होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।